हॅलो एव्हरीवन. तर आज बघणार आहे एकदम सोप्या पद्धतीने पनीर पेढ्याची रेसिपी. आपण घरच्या घरी एकदम रवेदार पेढा तयार करू शकतो बघा अशा पद्धतीने. तसे आषाढी एकादशी येत आहे, तर आपण आपल्या पांडुरंगाला आपल्या हाताने बनवलेला पेढा प्रसादाच्या स्वरूपात देणार आहे बघा. त्यासाठी मस्तपैकी घेतलेला आहे पनीर. आपण 2 इंग्रेडियंट्समध्ये घरी एवढा टेस्टी पेढा बनवू शकतो बघा. मस्त त्याला पनीर घेतलं, त्याला कुचकरून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. थोडंसं आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहे. मिक्सरमधून मस्तपैकी एक स्मूथ असं बॅटर तयार करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने. आता यामध्ये टाकणार आहे आपण गुळाचा वापर करणार आहे. त्यासाठी एका प्लेटमध्ये आपण गूळ घेतलेला आहे. तर गोड आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचा आहे. कमी जास्त गोड लागतं कोणाला, तर आपण आपल्या आवडीप्रमाणे गूळ घ्यायचा आहे. त्याला मस्तपैकी आपण पॅनवर टाकून पाणी आणि तूप न टाकता त्याला मेल्ट करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने. त्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. गूळ ऑटोमॅटिक मेल्ट होतो बघा. यामध्ये तूप आणि पाणी टाकायचं नाही आहे. गूळ ऑटोमॅटिकच मेल्ट होतो. त्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. थोडा मेल्ट झाला की त्यामध्ये आपण जे आपण पनीरचं बॅटर तयार करून घेतलं होतं ते टाकणार आहे आणि त्याला मस्त कंटिन्युअसली हलवत राहणार आहे. गुळाचा कलर चेंज झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या, नाही तर पेढा कडू लागेल बघा. आता मस्त त्याला कंटिन्युअसली हलवत राहणार आहे जोपर्यंत आपलं पनीरचं लिक्विड हे घट्ट होत नाही, एक गोळ्याचं रूप होत नाही, तोपर्यंत आपण त्याला हलवत राहणार आहे. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवते कसं ते घट्ट होत आहे बघा. त्यानंतर शेवटी मस्त तूप सुटतं बघा. म्हणून यामध्ये तूप टाकायची आवश्यकता नाही आहे बघा. असं घट्ट होतं. कलर पण छान चेंज झालेला आहे आपल्या पनीरचा बघा. आता मस्तपैकी घट्ट होत आलेलं आहे जवळपास. आता यामध्ये टाकणार आहे आपण थोडंसं विलायची पूड. आता याला मस्त मिक्स करून घेणार आहे आणि आणखी थोडं घट्ट करून घेणार आहे बघा. छान असं तूप सुटलेलं आहे आणि एकदम रवेदार असं पनीर झालं आहे आपलं बघा. एकदम पेढ्याचा मावा वाटत आहे की नाही बघा. छान असा आता घट्ट झालेला आहे बघा. हे व्यवस्थित घट्ट झालेला आहे. आता मी गॅस बंद करून ठेवणार आहे. याला खाली उतरून घेणार आहे आणि मस्त थंड करून घेणार आहे. पूर्ण थंड करून घ्यायचं आहे बघा. थंड झाल्यानंतर बघा त्याला अशा पद्धतीनं गोळा तयार होतो. याला मस्त मी मिक्स करून घेणार आहे आणि त्याचे मस्तपैकी छोटे छोटे पेढे बनवून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेपप्रमाणे पेढे बनवून घ्या बघा. आणि गार्निशिंगसाठी मी पिस्ताचा वापर केला आहे बघा. एवढ्या पनीरचं मी 11 पेढे केले होते बघा. छान असे पेढे तयार झालेले आहे. तर तुम्हाला माझी आजची सोपी रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.